नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MH, BCA, BBA, BMS आणि BBM CET साठी जो एक मेन सेक्शन आहे, तो म्हणजे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस. तर या सेक्शनवरती आपण काही मोस्ट एक्सपेक्टेड MCQ क्वेश्चन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला या व्हिडिओचा नक्की एक्झाममध्ये खूप लाभ होईल. चला लगेच क्वेश्चनकडे वळूया. पहिला क्वेश्चन आहे, द नेम ऑफ द फायनान्स मिनिस्टर हु प्रेझेंटेड द हायेस्ट नंबर ऑफ बजेट इन दी पार्लियामेंट सो फार. ठीक आहे. असा फायनान्स मिनिस्टर ज्यांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त नंबर ऑफ बजेट्स प्रेझेंट केले पार्लियामेंटमध्ये. ऑप्शन्स आहेत पी चिदंबरम, मोरारजी देसाई, मनमोहन सिंग, टी टी कृष्णमचारी. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे मोरारजी देसाई. तर मित्रांनो, मोरारजी देसाईंनी त्यांच्या कालावधीमध्ये जवळजवळ 10 बजेट प्रेझेंट केले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हु अपॉइंट्स द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ऑप्शन्स आहेत द प्राईम मिनिस्टर, द प्रेसिडेंट, द पार्लमेंट, द गव्हर्नर. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, ते म्हणजे द प्रेसिडेंट. तर मित्रांनो, आर्टिकल 124 मध्ये हे सांगितलं आहे की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, ते प्रेसिडेंटद्वारे इलेक्ट केले जाणार किंवा अपॉइंट केले जाणार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फंडामेंटल राइट्स गॅरंटीड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॅन बी सस्पेंडेड ओनली बाय. ऑप्शन्स आहेत अ प्रोक्लेमेशन ऑफ एन इमर्जन्सी, ऑप्शन बी अन ॲक्ट पास बाय द पार्लमेंट, ऑप्शन सी अन अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि ज्युडिशियल डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, ते म्हणजे अ प्रोक्लेमेशन ऑफ द इमर्जन्सी. तर मित्रांनो, आर्टिकल 352 मध्ये हे क्लिअर केलं आहे की फंडामेंटल राईट्स तेव्हाच सस्पेंड होतील जेव्हा तुम्ही नेशन वाईड इमर्जन्सी लागू कराल. नेक्स्ट क्वेश्चन. द जॉईंट सेशन ऑफ द टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट इज चेअर्ड बाय. ऑप्शन्स आहेत व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, डेप्युटी चेअरमॅन ऑफ राज्यसभा, प्राईम मिनिस्टर, स्पीकर ऑफ लोकसभा. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, स्पीकर ऑफ लोकसभा. तर लोकसभेच्या स्पीकरला एक स्पेशल प्रोव्हिजन दिलं आहे, जे की ते टू हाऊसेसच्या जॉईंट सेशनला चेअर करू शकतात, आणि हीच गोष्ट राज्यसभेच्या चेअरमनला अलाउड नाही आहे. तर हे दोघांमध्ये एक डिफरन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ स्कॅनिंग टेक्निक कॅट. ऑप्शन्स आहेत कंप्लीट अॅनाटॉमिकल ट्रिप्टॅनिंग, कम्प्युटराइज्ड ऑटोमॅटिक थेरपी, कम्प्युटराइज्ड ॲक्सियल टोमोग्राफी आणि कंप्लीट ॲक्सियल ट्रान्समिशन. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे कम्प्युटराइज्ड ॲक्सियल टोमोग्राफी. तर मित्रांनो, याचं मेन यूज काय आहे, तर कॅट एक मेडिकल डिव्हाइस आहे, मेडिकल मशीन आहे म्हणा तुम्ही, जे की एक्स रेज यूज करतं. कशासाठी? ते म्हणजे बॉडीचे क्रॉस सेक्शनल इमेजेस काढण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्स-रे काढतो बॉडीचे, तर ते कशाने काढतोय? ते कॅटनी काढतो. नेक्स्ट क्वेश्चन. व्हिच इज द रिच सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट गुप्ता एज. आता हे हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. तर असा कोणता या बुक्समधला किंवा या लिटरेचरमधला असा कोणता लिटरेचर आहे जे सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन देतो आपल्याला गुप्ता पिरियडबद्दल? ऑप्शन्स आहेत देवेल स्मृती, मनुस्मृती, नारद स्मृती आणि अर्थशास्त्र. तर मित्रांनो, करेक्ट ऑप्शन असेल अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्र लिहिली आहे कौटिल्यनी. कौटिल्य म्हणजेच कोण? तर चाणक्य. आणि चाणक्य कोणासोबत होते? तर चंद्रगुप्त मौर्यासोबत ते होते. आणि त्यांनी या लिटरेचरमध्ये, या बुकमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत, जसं की राजांनी रूल कसं केलं पाहिजे, किंवा युद्ध कसं झालं पाहिजे, किंवा गव्हर्नन्स कसं झालं पाहिजे एका किंगडममध्ये, किंवा पॉलिटिक्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अंडर विच आर्टिकल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन द गव्हर्नर कॅन रिझर्व द बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट. ऑप्शन्स आहेत 199, 200, 201, 202. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 200. नेक्स्ट क्वेश्चन. विच युनियन टेरिटरी हॅज अ हाय कोर्ट ऑफ इट्स ओन. ऑप्शन्स आहेत पॉंडिचेरी, दिल्ली, चंदीगड आणि लक्षद्वीप. तर ऑप्शन बी, दिल्ली. सो दिल्ली असा एकमात्र युनियन टेरिटरी आहे त्याच्याकडे आपलं स्वतःचं एक हायकोर्ट आहे. तर हे जे हायकोर्ट होतं ते 1966 साली इस्टॅब्लिश केलं होतं. ठीक आहे. आता बाकीच्या सगळ्यांकडे त्यांचं स्वतःचं हायकोर्ट नाहीये. त्यांना कोणाला म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्टेटच्या हायकोर्ट सोबत त्यांना मर्ज केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
द रेड सी इज अन एक्झाम्पल ऑफ. आता रेड सी म्हणजे कुठला? तर ते म्हणजे आफ्रिका आणि एशियामध्ये जो एक वॉटर बॉडी आहे. समज आता ही आफ्रिका असेल आणि ही असेल एशिया, छोटंसं असं. तर हे जे एरिया आहे, तो आहे रेड सी. तर रेड सी इज अन एक्झाम्पल ऑफ फॉल्टेड स्ट्रक्चर, लावा स्ट्रक्चर, रेसिड्युअल स्ट्रक्चर किंवा फोल्डेड स्ट्रक्चर. तर ऑप्शन असेल फॉल्टेड स्ट्रक्चर. विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज नॉट कवर्ड अंडर जनरल इन्शुरन्स? ऑप्शन्स आहेत मराईन इन्शुरन्स, फाईन इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. ऑप्शन असेल करेक्ट तो म्हणजे फाईन इन्शुरन्स. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. हा आपला शेवटचा क्वेश्चन होता. आता मी अशीच अजून बरेचसे व्हिडिओ आणत जाईल, जेणेकरून तुमची अजून जास्त प्रॅक्टिस होत जाईल. तर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अप टू डेट राहा.